जाऊया मॅच कडे। अतिशय जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आजच्या 6वी रात्री मधला पहिल्या फेरीतील दुसरा सामना। एका बाजूला अकुर्ली क्रिकेट संघ आणि त्याला फाईट करेल प्रदीप स्मृती खानाव संघ। नाणेफेक जिंकले खानाव संघानं, प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि नक्कीच क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय अकुर्ली क्रिकेट संघाला। दोन्ही संघ तेवढ्या ताकदीने मैदानात उतरले। कोण संघ नक्कीच कुठल्या संघावर हावी होईल हे ऐकण्यासाठी जाऊया आमचे साथी समालोचक आकाश शेळके चिंचवली यांच्याकडे। थँक्यू। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। सर्व मांगल्य मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत आपण आज या सामन्याची सुरुवात करणार आहोत। पंचांकडून आलाय ग्रीन सिग्नल। लेट्स प्ले। काउंटडाऊन स्टार्ट नाउ। 3 2 1। ज्या मातेनं हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं त्या राजमाताजी जाऊ, ज्या राजांना हे स्वप्न सत्यात उतरवलं ते राजा शिवछत्रपती महाराज, आणि ज्या वारसदाराने स्वप्न अंगाखांद्यावरती पडलं त्या तीनही महामानवांना त्रिवार मानाचा मुजरा। पंचांकडून ग्रीन सिग्नल। सामना सुरूचा इशारा। पहिला बॉल या सामन्यामधील गोलंदाज तयार। ओहो, पहिलाच बॉल बिमकचा इशारा आणि त्याच्यावरती आघात देखील तितक्याच छान पद्धतीनं प्रतीकच्या माध्यमातून कानाव टीम साठी हा आलाय एक धमाकेदार चौकार। अप्रतिम संगीत आणि चांगली सुरुवात देखील आपल्याला खानाव टीमच्या माध्यमातून बघायला मिळत आहे। फलंदाज राईट हँडेड बॅट्समन देखना स्ट्रोक त्यानं लगावला होता। फ्रीटची संधी असणार आहे त्याच्यावरती। पुन्हा एकदा तितकाच जबरदस्त प्रहार, अगदी चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार। 1 मोर 4 ॲडेड इन अ कलेक्शन। अजून आला एक दिमागदार चौकार। जबरदस्त फटकेबाजी आपण इथे बघितली। अगदी छान खेळ। पहिल्या सुरुवातीच्या 2 बॉलवर स्थित आपण खेळाडू प्रतीकला धडकताना बघतोय। काय जबरदस्त खेळाची भूमिका त्याच्या माध्यमातून। चांगली सुरुवात। वेल बिगन इज अ हाफ डन। इंग्रजी मधील एक प्रोवर्ब भरपूर काही सांगून जातो बघा। सुरुवात चांगली झाली की मग अर्ध यश तुम्ही तिथंच खरं तर पार केलेलं असतं। तशीच धमाकेदार सुरुवात देत असताना आपल्या टीमसाठी प्रतीकच्या माध्यमातून आपल्याला फटकेबाजी पाहायला मिळते। सिंगल सहजरित्या प्राप्त केलेली आहे। ऑफसाइडच्या दिशेमध्ये चेंडू खेळला होता, तिकडे 1 रन प्राप्त करत असताना दुसऱ्या धावेसाठी अति वेगाने निघाले आणि ती धाव देखील सहजरित्या पूर्ण करत असताना गावदेवी खानाव टीमचे खेळाडू, ज्यामध्ये ओपनिंग पेयर संजू पाटील आणि त्याच्या जोडीला आपल्याला प्रतीक पाटील पाहायला मिळतो। दोन्ही ताकदवर खेळाडू आहेत। दोघांकडे चांगला कॅलिबर आहे। दोघांनी अगदी अनेक सारी मैदानं गाजवलेली आहेत। आज एकमेकांच्या खरं तर जोडीनं त्यांची गाठ पडली आहे अकुर्ली संघाशी। ती टकाटका नैमित्य आहे ग्रामस्थ मंडळ चषक देवीचा पाडा, गावदेवी मित्र मंडळ देवीचा पाडा आयोजित केलेली ही रजनी स्पर्धा। लावडली अपील तिकडे। सेकंड स्लिप मध्ये बॉल जाईल। रन घेत असताना खेळाडू आपण टीमच्या टोटल मध्ये धावा येत असताना पाहतोय। संघाच्या धावेमध्ये ऍड होते धावा। एकूण रन्स धाव फलकावरती 12। जबरदस्त खेळाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते। पारितोषिक देखील लगावली जातात। आमचे एमजे अर्थातच मिलिंद जाधव यांच्याकडून सलग जर 3 सिक्सेस या खेळाडूंना लगावले तर मग 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। यामधून जोही खेळाडू खरं तर हा विक्रम रचेल आणि मी म्हणेन हा विक्रम रचणं या खेळाडूंसाठी तितकं कठीणही नाहीये, कारण की या खेळाडूंकडे तो कॅलिबर आहे, चांगला कॅलिबर आहे। आणि अकुर्ली संघ म्हटला तर थोडासा आउट ऑफ फॉर्म देखील झालेला आहे। एखादा संघ जेव्हा बॅड फेज मध्ये जातो ना त्यावेळी त्यांचे चांगले चेंडू देखील खरं तर समोरील फलंदाज मारत असतात। खरं तर समोरील फलंदाजांवरती जो आत्मविश्वास असेल, जो न्यूनगंड आहे तो खरं तर वाढला जातो आणि मग त्याचा फायदा ते उचलतात। अक्षरशः ते घडत जातं आणि असं आपण पाहिलेलं आहे अनेक मैदानांमध्ये। अकुर्ली संघ सध्या बॅड फेज मध्ये आहेत असंच म्हणावं लागेल, कारण की सध्याच्या घडीला त्यांचं थोडंसं खराब क्रिकेट आपण पाहिलेलं। खराब क्रिकेट म्हणून चालणार नाही, क्रिकेट चांगले खेळतात, परंतु मी म्हणेन थोडं लक फॅक्टर देखील साथ देत नाही। कशा रीतीने खेळ घडणार हे पाहणं महत्वाचं। इथून जे सामन्यात बघा पुढील सगळ्या संघांना एक खूप मोठी नोटीस असेल। वेळेवरती या। ओ हो 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 क्या बात आहे। कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, परंतु समोर अँड एक्सप्रेस आकाश पिंगळे
जबरदस्त गोलंदाजी आणि उडवली सरळ दांडी यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना पहिला धक्का टीम खानावला. क्या बात आहे. सुंदर संगीत. तानाजी मालुसरे सुभेदार त्यांची आठवण. 4 फेब्रुवारीची ती रात्र तुंबळ युद्ध झालं. सारं गड जणू सुभेदारांच्या तांडवानं बेदारून निघाला होता. रक्ताचा शाळू शोभावा अशा अंगावरच्या कपड्यांची ती तर्रा होती. सुभेदार पडले पण गड मात्र फत्ते झाला. इशारतींची गंज सिंहगडावरती पेटली आणि त्या रात्री कोंढाणा नावाचा गड आला आणि तानाजी नावाचा सिंह गेला होता. ती ही रात्र. आज याच रात्रीमध्ये तो विक्रम घडला होता. मुठभर मावळ्यांना खरं तर आपल्या साथीला घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. हिंदवी स्वराज्य, देखणं स्वराज्य, राजमाता जिजाऊ यांचं ते स्वप्न होतं. त्या स्वप्नाला खरं तर अगदी सत्यात उतरवलं आणि तेव्हा आपण पाहिलं खरं तर भगवा फडकला, मराठ्यांचं राज्य आलं आणि जो गणिमांनी धुमाकूळ घातला होता मग खरं तर रयतीवरती ते जुलूम करायचे. अगदी तो जुलूम इतका होता ना की त्या जुलमामध्ये आपण पाहिलो मग आपले मंदिर असतील ती तोडली जायची. व्हाईट बॉलचा इशारा. आपले खरं तर देवता आहेत. मग आपला नंदी होता असं आपण इतिहासामध्ये बघितलं तर नंदी आपण त्यावेळेला पूजायचो, आताही पूजतो. त्या नंदीवरती देखील तलवारीचे घाव केलेले आहेत आणि नंदीची पण त्यांनी खरं तर सरसकट खरं तर त्या सर उडवलेले आहेत. इतके ते खरं तर आपण बघितलं की त्यांनी हाकारच माजवला होता. परंतु त्या खरं तर गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे. या खरं तर गोष्टीचा आढावा घेत 1630 मध्ये एक सूर्य असा उगवला ज्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी चांगली खरं तर आपली मोहीम राबवली आणि त्या मोहिमेमध्ये अनेक सारे खरं तर मराठी साम्राज्याचे राजे महाराजे एकत्रित आले आणि मग तेव्हा खरं तर आपलं स्वराज्य निर्माण झालं होतं. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर टोटल झाल्या आहेत 14 रन ऑन बोर्ड आतापर्यंतची धावसंख्या. आणि 14 धावा बनवत असताना आपण जर टीमच्या खात्यामध्ये एक विकेटला पडताना देखील बघितलेला आहे. जिथे आकाश पिंगले अलीकडच्या कालामध्ये या गोलंदाजी देखील खूप चर्चा आलेली आहे. ज्यानं खरं तर व्यावसायिक गटामध्ये देखील क्रिकेट खेळला. वेगवान गोलंदाज आकुर्ली टीमचा आणि ज्यांच्या माध्यमातून नेरेजुंद्रे टेनिस क्रिकेट या पेजला देखील ते खरं तर ऑपरेट करत आहेत. आज गोलंदाजी करत असताना आपण त्यांना पाहिलं. चांगली गोलंदाजी झाली आणि विकेट खरं तर इथे आपण पाहिली संपादन करत असताना त्यांना बघितलं. पहिलं षटक संपलं गेलं. एका षटकाचा खेळ झाल्यानंतर आपण टीमच्या टोटल मध्ये धावा बघितल्या 14. एक गड्याचा मोबदला खानाव संघानं मोजलेला आहे. आता दुसरं षटक चालू होणार. प्राइस आपण जर पाहिली तर प्राइस लागू आहे. नितीन जाधव आणि मिलिंद जाधव यांच्याकडून ते प्राइस आहे. सलग 3 षटकार जो खेळाडू लगावेल त्याला तो प्राइस इथे देणार आहे. आणि हॅलो हॅलो त्या खरं तर किमान मी म्हणेन प्राइसचा विचार करत चांगले खेळतील. काय प्रश्न आहे. खेळले आतापर्यंत तरी चांगलेच. कारण की पहिलं षटक म्हटलं हाणामारीचं षटक आहे. 14 रन चांगला आलात ज्यामध्ये प्रतीक सारखा चांगला फलंदाज त्यांच्याकडे आहे. नवीन फलंदाज उमेश चांगला फटका. रिव्हर्सचा स्ट्रोक तिकडे कव्हरच्या रिझन मध्ये बॉल जातो. 1 रन साठी आले. दुसरा धावेचा प्रयत्न असणार आहे का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे का? जरूर होता परंतु नकार दिला गेला नॉन स्ट्रायकर एंड वरती असणाऱ्या खेळाडूच्या माध्यमातून. कारण की त्यांना माहिती आहे विकेट वाचून खेळणं किती महत्वाचं आहे. यदि यहाँ से बचेंगे तो और बनाएंगे. जास्त बनवायच्याच खरं तर उमेदीमध्ये आलेल्या आहेत. सामना जिंकणं प्रत्येकी संघासाठी खूप महत्वाचा आहे आणि अगदी सगळ्यांसाठी या खूप मोठ्या गोष्टी देखील आहेत. त्यांना माहिती आहे की कसं खेळावं लागेल आणि कशा पद्धतीने खेळणं महत्वाचं आहे. आज अक्षरशः आपण त्यांना पाहतोय खेळत असताना. दोन्ही बाजूनं समतोल क्रिकेट. कित्येक वेळा हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात आलेले आहेत. कित्येक वेळा एकमेकांच्या विरोधात एकमेकांना आसमान दाखवलंय, मातीत लोळलंय, खडे चारले, धूळ चारली, पाणी पाजलंय. आज पुन्हा एकदा एकमेकांची गाठ पडली आहे. ठका ठका आणि नैमित्त आहे ग्रामस्थ मंडल चषक देवीचा पाडा. या स्पर्धेमधील आजच्या रजनीमधील हा दुसरा सामना आपल्या सगळ्यांच्या भेटीला. पहिला सामना साई स्टार विगर संघाने जिंकला आणि दुसरा सामना लाईव्ह ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ऑफसाईडच्या दिशेमध्ये खेळलेला हा बॉल
लॉंग ऑफला जातोय, 1 रन कंप्लीट. धावेसाठी वेगानं निघाले, क्लोज एन्काउंटर जरूर घडला असता परंतु कलेक्शनच झालं नाहीये गोलंदाजीच्या माध्यमातून. अभिजित गायकवाडला गोलंदाजीसाठी खरं तर इथे प्राचारण केलेलं आहे. अभिजित गायकवाड आपण पाहतोय गोलंदाज, फिरकीचा जादूगार. खास करून आम्ही चर्चा केली होती विनोद दादा यांच्यासोबत. पण जर पाहिलं ना, चांगलं शिक्षित व्यक्तिमत्व आहे. 40-50 हजाराचा खरं तर मंथली त्यांची इन्कम देखील आहे, परंतु क्रिकेटसाठी चांगला वेळ ते देतात आणि जॉब सोडून देखील यावं लागतं. खूप मी म्हणेन रिस्की आहे त्यांच्यासाठी, तरी देखील क्रिकेट खेळतात. क्रिकेटसाठी वेळ देणं मी म्हणेन सगळ्यांना जमत नसतं. काहींवरती खरं तर जबाबदाऱ्या घरच्या असतात, तर काहींवरती आपण पाहिला वैयक्तिक जबाबदाऱ्या देखील असतात. या सगळ्या गोष्टी मेंटेन करत क्रिकेट खेळणं थोडं कठीण होऊन बसलेलं आहे. परंतु आता जर आपण पाहिलं ना, यंगस्टार खेळाडूंसाठी क्रिकेट सोपं झालेलं आहे आणि सध्याच्या घडीला यंगस्टार चमकत आहेत. टेनिस क्रिकेट म्हटलं तर मग जवानीची ताकद, सलसलत्या रक्ताचा हा जोश, तारुण्याचा जल्लोष असतो आणि तोच क्रिकेट आज आपण इथे आनंद घेतोय. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी इज अ क्रिकेट. फाईनच्या रिझन मध्ये मारायचा प्रयत्न जरूर राहिला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जाते. उमेश आणि प्रतीक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, अगदी चांगली फलंदाजी आपल्याला त्यांची बघायला मिळते. एकूण धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात टोटल 20 रन ऑन बोर्ड आतापर्यंत टीमच्या टोटल मध्ये या धावा इथे लागलेल्या आहेत. सरासरी जर आपण पाहिली तर चांगली मेंटेन ठेवत असताना फलंदाजी देखील आणि गोलंदाजीमध्ये देखील आता बॅकअप मिळत आहे. थोडं का होईना मात्र बॅकअप मिळत आहे. हा फटका काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये खेळायचा होता, तिकडे फिल्डर एका टप्प्याने बॉलचं कलेक्शन, फेकी पुन्हा एकदा सुंदर स्ट्राईक रोटेशन मध्ये सातत्यपणा टिकवून ठेवला असता. पुन्हा एकदा टीमला मिळते 1 रन सह टीमची धावसंख्या गावते खानावून जाऊन पोहोचलेत टोटल 21च्या घरामध्ये एका गड्याचा मोबदला. आतापर्यंतचा खेळ मेरिट प्रमाणे टेनिस क्रिकेटचा खेळ खेळला जातो. अक्षरशः ऑफसाईडचा बॉल मग ऑफ साइडलाच मारायचा, लेग साइडचा बॉल मग लेग साइडलाच मारायचा, उलटच असेल तर आघात करायचा, खराब असेल तर मग थांबायचं, वाचून खेळायचं. बघा इथे बघा अगदी सहजरित्या ही धाव कंप्लीट करताना फलंदाज पाहायला मिळाला. असं वाटलं की आता पोहोचणार नाही, परंतु शेवटच्या एंडिंग मोमेंटला जो स्पीड वाढला उमेशचा तो बघण्यालायक होता. अशा पद्धतीनं या बॉलवरती आली सिंगल. पाण्याची मागणी, ड्रिंक ब्रेक असेल. दोन्ही 12th मॅनला विनंती आहे आपण पाणी घेऊन जायचं आपल्या खेळाडूंना. 2 षटकांचा खेळ मित्रांनो संपत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 11.00च्या सरासरीनं एकूण 22 धावा. धावफलकावरती 1 गड्याचा मोबदला. संजय पाटील बाद झाले, खानाव संघ फलंदाजी करताय. एकूण 22 धावा धावफलकावरती. फक्त 5 मिनिटाचा अवधी बॅलन्स आहे. जर इथून 5 मिनिटापेक्षा जास्त जर अवधी तुम्ही गोलंदाजीसाठी या षटकासाठी घेतला तर मग पुढील षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये खरं तर ठेवून खेळावा लागणार आहे. याची तुम्ही खरं तर नोंद घ्यायची आहे. कशा पद्धतीने खेळ घडणार, येणारी काल आणि वेळ सगळं काही सांगून जाईल. टीमच्या टोटल मध्ये धावा झाल्या 2 षटकांच्या खेळानंतर 22 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी जरूर बाद झाला, परंतु 11च्या सरासरीने आता चाललेले आहेत. पुढील षटक घेऊन गोलंदाज चेतन गायकवाड. इन स्विंगर चांगला फटका तिकडे मिड विकेटच्या रिजन मध्ये, काढू उपलब्ध. फिल्डिंग मध्ये थोडीशी फंबलिंग. 1 रनला दुसऱ्या रन मध्ये कन्वर्ट करत असताना सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 रन सहजरित्या पूर्ण होतात. जस्ट 2 रन इज हिअर. 2 धावा आल्या. 2 धाब्यानं धावफलक 24च्या घरामध्ये. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा प्रतीक पाटील, तर गोलंदाजीसाठी चेतन गायकवाड. इन स्विंगर. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडा आपण पाहतोय 15 डिग्रीला ते वळवतात. हातभर चेंडू वळवण्याची क्षमता असणारा हा गोलंदाज अकोर्ली टेनिस क्रिकेट विश्वाला नाविन्याची झलाली या खेळाडूंना प्राप्त करून दिलेल्या. आज कशा पद्धतीने खरं तर भेटतील समोरील संघाला हे पाहणं खूप महत्वाचं.
आखूड टप्प्याचा बॉल नक्की शॉर्ट बॉल होता. त्या बॉलला पुन्हा एकदा मिड विकेटच्या रिझन मध्ये स्ट्रॉंगेस्ट स्ट्रोक येत नाहीयेत, परंतु फटके खेळतात, बॉल मिस होत नाहीयेत. ही जमायची बाब असेल खानाव संघासाठी. ऐका खानाव संघ क्रिकेट खानाव संघ मैदानामध्ये खेळत असताना आपण धावफलकावरती जर रन्स पाहिलं तर 25 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 25 ऑन बोर्ड आतापर्यंतची ही धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये. चेतन गायकवाडचं तिसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. आकाश पिंगळेनं मागं ठरला होता, 14 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतरचं षटक दुसरं राहिलं अभिजितचं, तिथे 2 रन्स आपण माफ करा, तिथे आपण 8 रन्स येताना पाहिल्या. जिथे ते षटक देखील आपण जर पाहिलं तर निर्णायक षटक होतं टीम आकुर्लीसाठी. बॅकअप देणारं ते षटक त्यांच्यासाठी आपल्याला बघायला मिळालं, कारण की बॅकअपची गरज आहे. सगळ्यांना माहिती आहे बॅकअप खूप महत्वाचा आहे. पण मास्टर माइंड जर कॅप्टन पाहिलं, मी नेहमी म्हणतो की संघनायक कसा असावा, संघनायक उत्तम फलंदाज असावा, संघनायक उत्तम गोलंदाज असावा आणि संघनायकाला क्षेत्ररक्षण देखील त्याच परीने अवगत असावं. असे संघनायक आपण पाहतो ज्यांच्याकडे खरं तर बॅकअपचा प्लॅन अवेलेबल असतो आणि मग ते त्या प्लॅनची खरं तर आखणी करतात मैदानामध्ये. आणि मग टेनिस क्रिकेटचा खेळ आपण पाहतो चांगल्या पद्धतीने मैदानामध्ये रंगवतात आणि मग ते संघ आपण पाहतो की पुढे जात असतात. अगदी टॉप 10 मध्ये दाखल झालेले संघ जर आपण पाहिले तर त्यांच्याकडे चांगले संघनायक आहेत, त्यांच्याकडे चांगल्या रणनीती आहेत, जिथे खरं तर एकाचं ऐकलं जातं आणि 10 त्याच्यानुसार चालतात. सगळ्यांचं देखील समजून घेणं महत्वाचं आहे. टेनिस क्रिकेट म्हटलं तर मग सांघिक खेळ आहे, वैयक्तिक खेळाला कोणी खरं तर या गोष्टीमध्ये महत्व देत नसतात. परंतु आपण जर पाहिलं ना, जर एखादा चांगला संघनायक एखाद्या संघाला मिळाला ना, उदाहरणार्थ आपण अबू पवारचा जर विचार केला तर तो खेळाडू आहे तसा, जो खरं तर चांगला संघनायक चांगला फलंदाज देखील आहे. इथे चांगला स्ट्रोक येतोय, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून फेकून दिलाय, आकाश मार्गाने संचार करत चेंडू सीमारेषा पार आलाय, खणखणीत षटकार. क्या बात आहे, सुंदर संगीत. अगदी हे गाणं लागलं की मग देवीचा पाडा गावातील सगळे खेळाडू हुरहुरून येतात, त्यांच्यामध्ये स्फूर्ती निर्माण होते. फुल टॉस बॉल मिड विकेटच्या डोक्यावरून प्रतीक पाटील साठी हा छोटासा घास सहजरित्या गळून काढलाय, फाकून दिलाय, मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय हा आसमानी षटकार. क्या बात है, जबरदस्त फलंदाजी. जाऊन पोहोचले टोटल 38 वरती, 38 ऑन बोर्ड, 38 धावा टीम खानावच्या. खानाव संघ म्हटला तर मग या स्पर्धेमधील डिफेंडिंग चॅम्पियन्स आहेत. प्रिव्हियस इयर मध्ये देवीचा पाडा रजनी स्पर्धेमध्ये ज्यांनी खरं तर अंतिम 4 मध्ये दाखल होण्याचं स्वप्न देखील साकार केलं होतं. आणि त्यानंतर जर आपण विचार केला इथून आता कशा पद्धतीने खेळ होणार हेही पाहणं खूप महत्वाचं आहे. पाहूयात, जादूच्या आकड्यांचा खेळ आहे टेनिस क्रिकेट म्हटलं तर मग द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी इज अ क्रिकेट ही व्याख्या क्रिकेटची, जिथे इफ अँड देन या वर्ड्सला परफेक्ट प्लेस नाहीये क्रिकेटमध्ये. जर आणि तर या शब्दांना जराही स्थान न देणारा खेळ अर्थातच क्रिकेट. अनिश्चितताओं से भरा हुआ खेळ यानी की क्रिकेट, आणि त्याच क्रिकेटचा आपण इथे आनंद घेतोय. जगदीश खेबुडकर सरांनी म्हटलेलं आहे की अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येतात जमोयशी जपून आपली खेळी, काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, आणि भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपलाय यष्टी रक्षक तुझा उधळला डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. आणि 30 धाव आता प्राप्त करत असताना फलंदाज बघायला मिळतात. एक सिंगल आलेल्या, एका सिंगलच्या सह्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावली जात आहे. टोटल मध्ये धावा ऍड केल्या जातात, एकूण 39 धावा धाव फलकावरती, 39 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट, एक गडी. प्रमुख फलंदाज संजय पाटील बाद झाला, संजू बाद झाला, परंतु त्याच्या जाण्यानं संघ मात्र कुठेही बॅकफुटला गेला नाही. थोडासा धक्का जरूर त्यांना बसला होता, परंतु पुन्हा एकदा ते सावरलेले आहेत. ओहो 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 हो हो, क्या बात है, प्रतीक पाटील जबरदस्त फटका, बॉल सीमारेषा पार, षटकार.
क्या बात आहे, काय फलंदाजी प्रतीक पाटील. या खेळाडूला मी म्हणेन तुम्ही अंडर एस्टिमेट करू शकत नाही आहात, कारण की या खेळाडूकडे एक वेगळाच कॅलिबर आहे. आज वेगळ्याच ईर्ष्येमध्ये पाहायला मिळतो. सुरुवात अगदी जबरदस्त खेळाडूने करून दिली होती. आज तीच दहशत आणि तोच दरारा पुन्हा एकदा या मैदानामध्ये आपल्याला तो खरं तर दाखवत आहे. काय जबरदस्त खेळ, वेगळ्याच लयमध्ये. सरोजनच्या सफाईने आज गोलंदाजांची पिसं उपटताना आपण त्याला बघत आहोत. जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून. इथे देखील 2 रन त्यानं चोरल्या. 2 धावा मिळतात. 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचलं. एकूण 47 धावा धावफलकावरती. 4थं षटक जयेश भोपीचं, ज्यामधील 3 चेंडूंचा खेळ बाकी. 50 धावांपर्यंत मजल मारण्याचा विक्रम म्हणेन आता इथे पूर्ण करत असताना सहजरित्या चांगली फायटिंग स्कोर त्यांनी उभे केलेले आहे. आणि मैदानाचा जर इतिहास पाहिला तर मग हे मैदान देखील साक्षीदार राहिलं अशा अनेक साऱ्या विक्रमांचं, जिथे कालच्या रात्रीमध्ये एकही खरं तर सामना असा आहे की जो चेस झाला नाहीये. आणि त्यामध्ये पहिल्या खरं तर इनिंग मध्ये अशा इतक्या धावा होणं मी म्हणेन थोडीशी खतऱ्याची बाब असणार आहे टीम अकोर्लीसाठी. पंच बॅटकट आहे. येस, बॅटकट आहे. त्यामुळे 3 रन मिळतील फलंदाजाला आणि यात 2 रन मिळतील. आणि या 2 रन सह टीम 49च्या घरामध्ये. 49 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पहिला आपचा खेळ आणि फर्स्ट हाफ मध्ये फलंदाजी गावदे खानाव टीमच्या माध्यमातून चांगला खेळ. अगदी अक्षरशः सगळ्यांची मनं जिंकत असताना फलंदाजीमध्ये प्रतीक पाटील पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. हा चेंडू फटका फसलाय फॉलो मध्ये. कॉटन बॉलची नामी संधी आणि तीही खरं तर मी म्हणेन हुकली गेलेली आहे. दिस इज नॉट फेअर. एका रन सह 50 धावा कंप्लीट झाल्या. एका जोरदार टाळ झाला पाहिजे त्या फलंदाजासाठी. चांगली भागीदारी त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली आणि चांगली फलंदाजी. टीम कानाव 50 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 50 रन्स कंप्लीट. 18 चेंडू आणि 38 ची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते पार्टनरशिप 2 खेळाडूंच्या माध्यमातून. उमेश आणि प्रतीक, ज्यामध्ये आपण प्रतीकचा जर विचार केला ना 16 चेंडू आणि तो 40 वरती खेळतोय. 16 चेंडू 40 धावांची एक बहारदार इनिंग त्या खेळाडूच्या माध्यमातून. मी आधी चर्चा केली होती या खेळाडूच्या कॅलिबर बद्दल आणि अक्षरशः आज सगळ्यांची मनं तो जिंकत आहे. फुल टॉस बॉल, चांगला फटका. तिकडे खेळाडू उपलब्ध. बॉल अडवतील का प्रश्न. बॉल बेधडक धडकतोय मालिकावीर साठी असलेल्या बाईकला आणि आलाय हा खणखणीत चौकार. नावडे संघाचा संगणक आलाय. चला चिंचपडा क्रिकेट संघाचा संगणक लगेचच नाणेफेकी करायची आहे. शिवशक्ती नावडे विपक्ष वेदस्पर्श चिंचपडा सी असा सामना.
शिवशक्ती नावडे वर्सेस वेद स्पर्श चिंचपाडा या दोघांमध्ये असेल सामना. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी इथे इन्व्हाइट करतोय. या पण टॉस बॉक्स मध्ये इथे टॉस केलं जाईल. वी आर वॉचिंग द बिग टुर्नामेंट गावदेव मित्र मंडळ दळवीचा पाडा आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2024 ज्याला खरं तर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय ज्यांचा गावदेव मित्र मंडळ दळवीचा पाडा यांचा खरं तर चांगला सहभाग आणि त्यांच्या खरं तर अथक परिश्रमानं त्यांच्या कल्पक बुद्धीतून साकारलेली एक अविश्वसनीय रजनी स्पर्धा. हेड इज अ कॉल and it is a tell. Yes sir, टॉस जिंकला या टीम चिंचपाडानं. काय असेल डिसिजन? बॉलिंग गोलंदाजी स्वीकारले. इवन या स्पर्धेमध्ये खेळतात आज खूप इच्छुक आहेत खेळण्यासाठी. कसा टार्गेट आणि कशा पद्धतीने खेळाल काय आपण प्लॅनिंग वगैरे केलं? 40 पर्यंत आडू पुढच्या संघाला 40 प्लस धावा तुम्ही डिफेंड कराल. यस. तुमची गोलंदाजी मग कोणावरती तुमचा खरं तर विश्वास असेल? संकेत रत्नदीप. संकेत बेस्ट ऑफ लक. समोर देखील ताकदवर टीम आहे. तुम्हाला देखील शुभेच्छा. त्यानंतर गुपचूप नावडे. यस, हे नाव ऐकलेलं आहे. प्रिव्हियस स्पर्धेमध्ये चांगले खेळले होते. अगदी अंतिम आठपर्यंत गेले होते. पुन्हा एकदा आलात. मागच्या वर्षी 6वा क्रमांक पटकावलेला. या वर्षी काय प्लॅनिंग आणि काय इच्छा आकांक्षा? प्लॅनिंग तर काय नाही पण बघू आता पुढे कसं होईल ते 100% देण्याचा प्रयत्न करू. समोर चिंचपाडा म्हटलं तर मग फलंदाजीचं वादळ. त्यांचा क्रिकेट चांगला आहे. इव्हन आपण बघितलेलं आहे. नावडे देखील तितके चांगले खेळतात. चिंचपाडा संघ खेळतात. त्या संघाबद्दल काय सांगा? ते पण संघ चांगलाच आहे. खेळाडू ओळखीतले की अनोळखीत? अनोळखीत. मग गेमला मजा. चांगला गेम प्लॅन करा. बेस्ट ऑफ लक. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर पुन्हा एकदा आज आपण इथे आवाज ऐकणार आहोत. या गावचा आमचा एक गोड आवाज हनुमान पाटील यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. मी घेतोय पुन्हा एकदा छोटासा ब्रेक. आपण कुठे जाऊ नका. आपण पाहत राहा, ऐकत राहा. ग्रामस्थ मंडळ चषक 2024 दळवीचा पाडा. सुंदर चेंडू. सामना नक्कीच 2 मिनिटं थांबवायचा आहे. मान्यवरांचा शुभागमन होतोय. आपण पाहतोय मंचावर ज्यांचं शुभागमन होतंय. ग्रामपंचायत सरपंच होण्याचं ज्यांना भाग्य लाभलं, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य होण्याचं ज्यांना भाग्य लाभलं, ज्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी आमदार चषकासाठी आपण मोटारसायकल पाहिली, ते सर्वांचे लाडके ग्रामपंचायत चिंद्रनचे सरपंच आणि नक्कीच आपण पाहतोय रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य एकनाथ शेठ देशेकर साहेबांचं शुभागमन होत आहे. साहेबांचं या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करायचंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र झेल जमिनीला दान केला. एकनाथ शेठ देशेकर साहेबांचं शुभागमन या स्पर्धेसाठी आपण पाहिलं. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे या नक्कीच शिरवली विभागामध्ये एकनाथ शेठ देशेकर साहेबांचं शुभागमन. आपलं मनापासून स्वागत आहे साहेब. 55 धाव्यांचा पाठलाग करताना नक्कीच पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर या चेंडूवर नक्कीच झेल जमिनीला दान केला. एक धाव धावपैकी लागली गोलंदाजीच्या बोल्यावर. पहिलं षटक हाताळताना पंकज भगत. 2 मिनिटं सामना थांबवा जरा. साहेबांचं नक्कीच शुभागमन आपण पाहतोय फटाक्यांच्या आताशबाजीने. एकनाथ शेठ देशेकर साहेबांचं शुभागमन नक्कीच मंचावर, ज्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी सुद्धा आपण पाहिलं आमदार चषकासाठी मॅन ऑफ द सिरीजची बाईक आम्हाला पुरस्कृत केले होते. ते एकनाथ शेठ देशेकर साहेब नक्कीच या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. आपलं मनापासून आभार, सहर्ष स्वागत आहे. जाऊया मॅच कडे. 55 धाव्यांचा पाठलाग करताना नक्कीच अप्रतिम क्रिकेट मैदानात रंगतोय. एका बाजूला नक्कीच खानाव संघानं नाण्यापैकी जिंकले, प्रथम फलंदाजी स्वीकारले, 55 धाव्यांचा टार्गेट सेट केलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंगांच्या क्षेत्रातून. चेंडू 1 बाउंड चेंडू, सीमा पार, चौकार, 4 धावा.
55 धाव्यांचा पाठलाग करताना चांगली फटकेबाजी करावी लागेल आणि ती फटकेबाजी दाखवताना डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय अभिजित गायकवाड. 3 चेंडू 5 धावा. उर्वरित समीकरणाचा विचार केला 21 चेंडू आणि 50 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजीच्या बोल्यावर खानापूर संघाचा पहिला गोलंदाज पंकज भगत. चौथा चेंडू मार्गस्थ. सुंदर चेंडू होता. प्रतिम फटका कव्हरच्या क्षेत्रातून चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिला. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय अभिजित गायकवाडच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 चौकार अभिजितच्या बॅट मधून पाहिले. संघाची धावसंख्या 9 धावा. चांगल्या फटकेबाजीची अपेक्षा होती अकोली संघाला, कारण 55 धाव्यांचा पाठलाग करायचा होता. चेंडूच्या मेरिट नुसार फटकेबाजी केली जाते. अगोदरचा फटका आपण लॉंगॉनला पाहिला, त्यानंतर कव्हरच्या क्षेत्रातून एक लाजबाब फटका. बॅक टू बॅक 2 चौकार पाहिले. संघाची धावसंख्या बिनबाद 9 धावा. चांगली सुरुवात. गोलंदाज सज्ज नक्कीच आपण पाहतोय. पंकज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक धावतोय वाईड स्पीड विकेटला. अप्रतिम झेल अभिजित नक्कीच अभिजित याचा झेल अप्रतिम पकडला आणि पहिला गडी बाद झाला 9व्या धावसंख्येवर. चौकारानंतर नक्कीच अभिजितचा अडचण दूर केला. गोलंदाजच्या बोल्यावर आपण पाहिला पंकज भगत. संघाची धावसंख्या आपण पाहिली 9 धावा 1 गडी बाद. 19 चेंडू 46 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. ज्या पद्धतीने पहिल्या सत्रात प्रतीकनं फलंदाजी केली होती, वैयक्तिक 16 चेंडू आणि 40 धाव्यांचं योगदान आपल्या बॅट मधून ज्यानं दाखवलं, तो प्रतीकनं मात्र अप्रतिम फटकेबाजी या मैदानात दाखवली. 19 चेंडू 46 धावा या षटकातील नक्कीच आपण पाहिला. अंतिम चेंडू शिल्लक असेल 9 धावा 1 गडी बाद. 15 मिनिटांचा अवधी असेल आपल्याकडे, याची दक्षता घ्यायची आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण करणारा खानापूर क्रिकेट संघ 15 मिनिटात आपल्याला 3 षटकं फेकायची आहेत. गोलंदाज सज्ज पंकज भगत. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. चेंडू 1 बाउंड चेंडू जातोय सीमा पार. चौकार 4 धावा. धन्यवाद. डीजे अप्रतिम धून आपण ऐकला. मंचावर ज्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली आहे, दिलदार नक्कीच मनाचं व्यक्तिमत्व आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून देवीचवाडा गावासाठी नक्कीच प्रत्येक स्पर्धेसाठी मोलाचं योगदान नेहमी आपण पाहिलं. गेल्या वर्षी सुद्धा आपण पाहिलं आमदार चषकामध्ये त्यांच्या माध्यमातून आम्हाला मालिकावीरची बाईक पुरस्कृत केली आणि या नक्कीच मैदानाचा विचार केला. नक्कीच पूर्णपणे आपण पाहिला ज्यांचा महत्वपूर्ण सहकार्य लाभलं हा ग्राउंड तयार करण्यासाठी. ते मंचावर आमचे उपस्थित मान्यवर नक्कीच एकनाथ शेठ देशकर साहेबांचं शुभागमन झालं. त्यांचं मनापासून नक्कीच आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या षटकात आल्या 13 धावा. उर्वरित 18 चेंडू आणि 42 धाव्यांचा पाठलाग करायचंय. चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून केला जातोय. गोलंदाजीच्या बोल्यावर दुसरं षटक मंगेश.
मलिंगा स्ट्राईक नक्कीच चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडू होता, चेंडू ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक तैनात आहे तोपर्यंत आली आहे सिंगल. अप्रतिम क्रिकेट पाहिला आजच्या रजनीमधील. नक्कीच पहिला सामना जरी लो स्कोरिंग असला तरी या सामन्यामध्ये आपण पाहिला 54 धावा पहिल्याच नक्कीच आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिल्या आणि 55 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात जरूर अभिजितच्या बॅटमधून 2 चौकार आल्यानंतर कमबॅक केलं होतं पंकजनं. मात्र या षटकाचा विचार केला, चांगली सुरुवात मंगेश कर्णुक या गोलंदाजीच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला फलंदाज नक्कीच आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज स्ट्राईक एंडला नयनला पाहतोय. उर्वरित समीकरणाचा विचार केला तर 14 धावा धावफलकी लागल्यात. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, LB4 ची अपील केली जाते आणि पायचीच्या स्वरूपात दुसरा गडी बाद होतोय. नयन बॅक टू पवेलियन. शिवरायांचा शेखर आहे साऱ्यात हा एक नंबर दादा एकनाथ देशेकर. धन्यवाद डीजे. अप्रतिम धून आपण पाहिले. एकनाथ शेठ देशेकर साहेबांचं शुभागमन झालं या स्पर्धेमध्ये. या मैदानाचा विचार केला, हे नक्कीच मैदान अगोदरच्या काळात जंगलमय होतं, नक्कीच इथे वडराई होती. मात्र साहेबांच्या सहकार्याने आणि नक्कीच गावकऱ्यांच्या सहकार्याने, ग्रामस्थांच्या सहकार्याने हे अप्रतिम मैदान आपण पाहतो खेळण्यासाठी सज्ज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, क्षेत्ररक्षक तैनात होता, लांगाला नक्की लगापला उमेश चेंडू खाली तोपर्यंत आली आहे सिंगल. या षटकाचा विचार केला, चांगली गोलंदाजी करतोय मग नक्कीच मंगेश कर्णुक हा गोलंदाज. पहिल्या षटकात 13 धावा खर्च केल्या होत्या पंकज भगतनं. असं वाटलं होतं की अकोली संघ चांगली फाईट करेल, मात्र या षटकाचा विचार केला मंगेशनं अक्षरशः बांधून ठेवलाय. त्याच्या नक्कीच गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं, 3 चेंडू 2 धावा आणि 1 गडी बाद केलाय. लो फुलडा चेंडू होता, चांगला चेंडू होता, दिशा देण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू नक्कीच सिंगल नक्कीच रोटेट झाली आहे. स्ट्राईक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सफल ठरला, सिंगल आली आहे चेंडूवर. एकेरी दुहेरी अंकाने फरक पडत नाहीये मी म्हणे खानाव क्रिकेट संघाला, कारण 55 धावांचा पाठलाग करताना उर्वरित 14 चेंडू आणि 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. 14 चेंडू 39 धावा. या स्पर्धेचा विचार केला तर नक्कीच 75 धावांचा उच्चांक आपण या स्पर्धेमध्ये पाहिला, तर निच्चांक पाहिला तर 18 धावा ठोकल्या होत्या एका संघाने. गोलंदाज सज्ज मंगेश. सुंदर चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं, यॉर्कर लाईनचा चेंडू. उमेशने चेंडूला गॅदर केला तोपर्यंत आली आहे सिंगर. उर्वरित 13 चेंडू आणि 38 धावेंचा नक्कीच प्रयत्न करावा लागेल. 13 चेंडू 38 धावा हे समीकरण मैदानात रंगते आहे. स्ट्राईक एंडला फलंदाजीच्या बोल्यावर नक्कीच आपण पाहतोय विनोद. मान्यवरांचं शुभागमन होतंय आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह आम्हाला पुरस्कृत केले आहेत ते अशोक दादा साळुंके साहेबांचं शुभागमन होत आहे. त्यानंतर मी नक्कीच विजय दादा पाटील साहेबांचं शुभागमन या स्पर्धेसाठी होत आहे. आपलं मनापासून स्वागत आहे या शृंखलेच्या माध्यमातून. आपलं सहर्ष स्वागत. अंतिम चेंडूवर आला चौकार. संघाची धावसंख्या आपण पाहिली 21, लॉस ऑफ 2 विकेट. उर्वरित 12 चेंडू आणि 34 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. धन्यवाद डीजे. 12 चेंडू 34 धावा. चला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकायची आहेत खानाव क्रिकेट संघ, याची दक्षता घ्या. आपल्याकडे 5 मिनिटं शिल्लक असतील. 12 चेंडू 34 धावा. असंख्य मान्यवरांची उपस्थिती स्वतः आपण पाहतोय.
एकनाथ शेठ देशेकर साहेब नक्की त्यांच्या समवेत आपण पाहिले अशोकदादा साळुंके, विजयदादा पाटील, प्रमोददादा पाटील, स्वतः आयोजक विजयदादा मात्रे असतील, त्यानंतर आपण पाहतोय सोमनाथ शेठ मात्रे, संजयदादा पाटील, राकेश पणीकर, शुभम राऊत, चांगलं सहकार्य प्रत्येकाने या स्पर्धेसाठी दिला। या सर्व मान्यवरांचा आम्ही नक्कीच मनापासून आभार व्यक्त करतोय। 12 चेंडू 34 समीकरण आहे। तिसरं षटक हाताळताना गोलंदाज योगेश पाटील, पहिलं षटक पंकजनं फेकलं, 13 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकात चांगली कमबॅक गोलंदाजी पाहिली, मंगेशने फक्त 8 धावा खर्च केल्या। अक्रॉस द लाईन खेळण्याचा फक्त दिशा दिली, चांगला प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल झालाय शॉर्ट बाउंड लेगच्या क्षेत्रातून, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगला प्रयत्न झाला, प्रतिम फटका पाहिला, अक्रॉस द लाईन खेळला, फक्त स्वीप केला चेंडूला आणि या चेंडूवर आल्या 2 धावा। संघाची धाव संख्या 23, लॉस ऑफ 2 विकेट, 23 धावा 2 गडी बाद। नक्कीच या स्पर्धेसाठी आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय ते कृष्णा शेठ पाटील पडगे। नक्कीच भारतीय जनता पार्टी कृष्णा शेठ पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय, आपलं मनापासून आभार। गोलंदाज सज्ज योगेश, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट, क्षेत्ररक्षक धावतोय मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटला, तोपर्यंत आली आहे सिंगल। संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे, आपण पाहतोय 24, लॉस ऑफ 2 विकेट। उर्वरित समीकरणाचा विचार केला लकी 10 चेंडू आणि 31 धावेंचा पाठलाग करायचा आहे। पहिला सामना जिंकला होता नक्कीच साई स्टार विगर संघानं। या स्पर्धेच्या नियमानुसार आपण पाहिला जो संघ पहिला सामना जिंकेल तो तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय। टोटल 10 संघ खेळणार असल्या कारणाने आपण पाहिला नक्कीच साई स्टार विगर संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला। 10 चेंडू 31 धावेंचा पाठलाग करायचा आहे। गोलंदाज योगेश पाटील, सुंदर चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता, चांगला चेंडू होता, अप्रतिम क्रिकेट, जबरदस्त गोलंदाजी। खानाव संघानं फलंदाजी स्वीकारलं आणि फलंदाजानं साजेशी कामगिरी केली, विशेषतः विचार केला प्रतीक पाटीलच्या बॅट मधून 40 धावा वैयक्तिक ठोकले आपल्या संघासाठी आणि एक चांगला टार्गेट सेट केला। त्यानंतर अकुर्ली संघ मैदानात उतरला फलंदाजीसाठी। पहिल्या षटकात असं वाटलं की अभिजित चांगली फलंदाजी करतोय, मात्र अभिजित बाद झाल्यानंतर थोडस दडपण आलं संघावर। आपण पाहतोय अवांतरचा इशारा, संघाची धाव संख्या 1 ने वाढली आहे, संघ जाऊन पोहोचला 25 धावा 2 गडी बाद। 9 चेंडू 30 समीकरण आहे। आपण पाहतोय मैदानात अतिशय रंगतदार सामना आहे, एका बाजूला अकुर्ली तर एका बाजूला खानाव संघ। दोघे संघ नक्कीच बऱ्याच वेळा एकमेकांसमोर लढले आहेत, मात्र हा सामना मात्र कुठला संघ जिंकेल, चांगला फटका, लाजबाब फटका, कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल झाला, दुसऱ्या धावेचा थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक, त्याचा परिणाम मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण। उर्वरित 8 चेंडू 28 समीकरण आहे, संघाची धाव संख्या 27, लॉस ऑफ 2 विकेट्स। नक्कीच आपण पाहिला 27 धावा 2 गडी बाद, 8 चेंडू 28 धावा, चांगलं क्रिकेट। नक्कीच या 2 चेंडूवर एकाच मोठा फटका आला तर सामन्यात नक्कीच सरसावू शकतो मी म्हणणार अकुर्ली संघ। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी होते, त्याचं कारण मात्र कुठलेही मोठे फटकेबाजी दिसत नाहीये, कारण 55 धावेंचा पाठलाग करताना अक्षरशः अप्रतिम गोलंदाजी करतोय नक्कीच खानाव क्रिकेट संघ, मात्र फटकेबाजी चांगली करावी लागेल। 7 चेंडू 27 समीकरण आहे। क्रिकेट मधले कुठली धावसंख्या नक्की आपण पाहतोय निर्धारित ठरवता येणार नाहीये। 7 चेंडू 27 धावा, क्रिकेटमध्ये असे अनेक रेकॉर्ड्स आपण पाहिले असतील, एका षटकात 41 धावा, एका षटकात 43 धावा, एका षटकात 37 धावा चेस होताना आपण पाहिल्यात। उर्वरित 7 चेंडू 27 धावा। स्ट्राइक एंडला फलंदाज नक्कीच विनोद, वॉटर डिलिव्हरी, चांगला चेंडू होता, निर्धाव चेंडू आला। उर्वरित 6 चेंडू आणि 27 धावेंचा पाठलाग करायचा आहे। नेक्स्ट मॅच रेडी राहायचे दोन्ही संघ। शिवशक्ती नावडे विपक्ष वेदस्पर्श चिंचपाडाशी
फाईट असेल पहिल्या फेरीतील तिसरा सामना मैदानात रंगणार आहे. दोन्ही संघ रेडी राहायचे. या सामन्याचा विचार केला 6 चेंडू 27 धावा. पहिल्या 2 चेंडूवर मोठे फटके आले तर नक्कीच आकुर्ली संघ कमबॅक करू शकतो या सामन्यामध्ये. मात्र गोलंदाजीच्या बोल्यावर अंतिम षटक हाताळताना कुणाल पाटील. 6 चेंडू 27 समीकरणे. कुणाल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल झाला ब्लॅक स्क्रीन समोर. चांगला प्रयत्न अडवण्याचा. आलिया सिंगल अप्रतिम क्षेत्ररक्षण. फलंदाजी चांगली झाली, गोलंदाजी चांगली झाली. आता मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा अप्रतिम करताना आपण पाहतोय खानाव क्रिकेट संघाला. त्याच्या मोबदल्यात आपण पाहिला 5 चेंडू आणि 26 धावा. 5 चेंडू 26 धावा. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची रणधुमाली मैदानात रंगते. गोलंदाज सज्ज कुणाल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ब्लॅक स्क्रीन समोर. उमेश चेंडू खाली येतोय. कुठल्याही प्रकारची चुकी होत नाहीये. तिसरा गडी बाद होतोय 29 या धावसंख्येवर. आता मात्र मी म्हणेन नक्कीच दडपणामध्ये सापडलाय. मी म्हणेन आकुर्ली क्रिकेट संघ. 4 चेंडू 26 धावेंचं समीकरण आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आम्हाला मालिकावीर बाईक ज्याने पुरस्कृत केले ते शिवसेना पनवेल तालुका प्रमुख रुपेश शेठ ठोंबरे बिंदास भाई यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी नक्कीच आम्हाला बाईक पुरस्कृत केले. त्यांचं मनापासून आभार. 4 चेंडू 26 धावा. चांगली गोलंदाजी होते ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं एका महिन्यात 15 टुर्नामेंट मध्ये 15 बाईक ज्याने पुरस्कृत केले ते रुपेश दादा ठोंबरे बिंदास भाई. नक्कीच आपण पाहतोय मंचावर ज्यांची उपस्थिती लाभली आहे ते एकनाथ शेठ देशेकर साहेब. नक्कीच आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा नक्कीच रजनी स्पर्धा कुणी चालू केली असतील ते म्हणजे एकनाथ शेठ देशेकर. त्यांच्या माध्यमातून आपण व्यावसायिक नक्कीच रजनी स्पर्धा पाहिली होती पायकुर्देच्या मैदानात. तेच नक्कीच मान्यवर मात्र मैदानात नक्कीच मंचावर असताना एकनाथ शेठ देशेकर. मैदानाकडे जाऊया. सामना मात्र एका बाजूने झुकतोय. आपण पाहतोय वन साइड क्रिकेट होताना पाहतोय. 2 चेंडू 26 धावा. अगोदर 55 धाव्यांचा पाठलाग करायचा होता. त्यानंतर फलंदाजी तेवढी चांगली झाली नाहीये आकुर्ली संघाची. त्याचा परिणाम मात्र एकतर्फी सामना मात्र खानाव संघाच्या बाजूने झुकतोय. 1 चेंडू 26 धावा. चला नक्कीच नावडे क्रिकेट संघ आणि चिंचपाडा क्रिकेट संघ आपण रेडी राहायचंय. लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. नक्कीच हा सामना संपल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्या. 1 चेंडू 26 धावा. काय फलंदाजी केली होती पहिल्या सत्रामध्ये प्रतीक पाटीलनं. त्यानंतर मात्र जिम्मेदारी उचलता आली नाहीये आकुर्ली संघाच्या फलंदाजांना. त्याचा परिणाम मात्र सामना गमवावा लागतोय आकुर्ली क्रिकेट संघाला. हडलक आकुर्ली क्रिकेट संघ. आपण या स्पर्धेत सहभाग नोंदवला. आपल्याला पुढच्या नक्कीच शृंखलेसाठी आम्ही शुभेच्छा देऊ आणि बेस्ट ऑफ लक देऊया. नक्की दुसऱ्या फेरीसाठी प्रदीप स्मृती गावदेवी खानाव क्रिकेट संघाला.